नमस्कार, मी डॉक्टर भूषण शानभाग आणि मी आलोय तुम्हाला गोष्ट सांगायला. आपली कथा चालू होती चरणहींची. अ, मागच्या भागामध्ये आपण बघितलं होतं की सर्व बंड मोडून काढलं गेलं आणि बंडकऱ्यांना दिद्दाने शिक्षा दिली. पुढे काय झालं बघूया. एक दिवस राजमाता दिद्दा सकाळी जागी झाली. सकाळी उठल्यावर अगदी लवकर प्रधान नरवाहन राजमहालात आलेला असायचा. राजमाता उठली की तिला आदल्या दिवशी राज्यात कुठं काय झालं याची खबरबात द्यायचा. अनेक वेळा तो यायचा तेव्हा दिद्दा उठलेली पण नसायची. मात्र त्या दिवशी दिद्दा उठून दरबारात आली तरीही नरवाहन उपस्थित नव्हता. दिद्दाला आश्चर्यच वाटलं. तिनं पाऱ्यावर असलेल्या दरवानाला बोलावलं. प्रणाम राजमाता. तो येऊन हजर झाला. प्रणाम. आज प्रधान नरवाहन अजून मला दिसले नाहीत, आले नाहीत का? नाही राजमाता, पण त्यांनी निरोप पाठवलाय. त्यांच्या पत्नीची प्रकृती अचानक बिघडल्यामुळे ते उशिरा येतील असा निरोप आहे. राजमातेला खरंच नवल वाटलं. नरवाहांची पत्नी वत्सला तिच्या परिचयाची होती. काय झालं असेल वत्सला देवीना, तिला प्रश्न पडला. थोड्याच वेळात कंपनीश रक्क आणि मंत्री हंस दोघेही हजर झाले. रक्क मधून मधून खोकत होता. प्रणाम राजमाता. दोघेही अभिवादन करून उभे राहिले. प्रणाम कंपनीश. प्रणाम मंत्रीजी, बसा. आज प्रधानजी आलेले नाहीत. मंत्रीजी, त्यांच्या पत्नी वत्सला देवी यांची प्रकृती ठीक नसल्यामुळं त्यांना यायला उशीर होईल असा निरोप त्यांनी पाठवलाय. जरा कोणाला तरी पाठवून चौकशी करून यायला सांगा. जी राजमाता. जासुदाला प्रधानजींच्या घरी पाठवायला हंस बाहेर निघून गेला. मग राजमातेनं रक्काला विचारलं, कंपनीश, तुम्ही आज खोकत आहात. वैद्यराजांना भेटला नाहीत का? मी येताना त्यांच्याकडे गेलो होतो राजमाता, पण ते कुठेतरी गेले आहेत इतकंच समजलं. त्यामुळे परत घरी जाताना त्यांच्याकडे जाऊनच यावं असं ठरवून मी आलो. इतक्यात गंजाध्यक्ष सिंधू आल्याची वर्दी मिळाली. पाठवून द्या त्यांना आत, राजमातेनं हुकूम केला. सिंधू येऊन पुढे उभा राहिला. प्रणाम राजमाता. प्रणाम गंजाध्यक्ष. काय खबर आहे गंजशाळेची? सर्व ठीक आहे राजमाता. यावर्षी सगळीकडे लढाया चालू होत्या, त्यामुळे थोडीशी सारा आकारणीमध्ये सूट द्यावी लागणार. पिकांचं भारी नुकसान सैन्याच्या हालचालीमुळे झालंय. असं करा, ऐरमंतकचं परिहासपूर आणि यशोधरचं ललितादित्यपूर दोन्ही ठिकाणचं त्यांचा खजिना जप्त करून इथे मागवून घ्या. त्यांनी खाल्लेली लाच राज्याच्या वसुलात जमा होऊ दे. सारा माफी दिल्यामुळे होणारी तूट त्यातून भरून निघेल. राजमातेनं हुकूम दिला. कैद्यांची काय परिस्थिती आहे? तिनं रक्काकडे वळून विचारलं. काही नाही राजमाता. अलीकडे कारागार सुद्धा भुय्याच्या हातात असल्यामुळं माझ्याकडे तिथली खबरबात नसते. रक्का म्हणाला. राजमातेनं भुय्याला बोलवण्याचा हुकूम दिला. सिंधू, भुय्याचे आणि तुमचे संबंध कसे आहेत? तो माझा भाऊच आहे राजमाता. ते मला माहिती आहे. मी तुम्हाला तुमचं नातं नाही विचारलं, तुमचे संबंध कसे आहेत ते विचारलं. सिंधू काही उत्तर देणार तोच हंस धावत धावत दरबारात आला. राजमाता, राजमाता, तो धापा टाकत होता. काय झालं? राजमातेने विचारलं. राजमाता, प्रधान नरवाहन यांची पत्नी वत्सला देवी आज सकाळी बेशुद्ध अवस्थेत आढळली. ती शुद्धीवर यावी म्हणून प्रधानजींनी अनेक प्रयत्न केले, पण त्यांना शुद्ध आलीच नाही. आता थोड्या वेळापूर्वी वैद्यराजांनी त्यांना मृत घोषित केलंय. अरे बापरे, हे अघटितच घडलं. दिद्दा म्हणाली. चला आपण लगेच प्रधानजींकडे जाऊया, त्यांना हा धक्का सहन व्हायचा नाही. सारे त्वरेनं प्रधानजींकडे जायला बाहेर पडले. नरवाहांच्या घरी अगदीच अनपेक्षित परिस्थिती होती. काय करायचं हे न कळून नरवाहन नुसताच डोक्याला हात लावून बसला होता. त्याचा पुत्र अग्निवाहन श्रीनगरमध्ये नव्हता. तो त्याच्या सैन्यासह काश्मीरच्या सीमेवर होता. त्याला निरोप पाठवला होता, पण अजून किमान 3 ते 4 दिवस त्याला निरोप पोचवून परत येण्यासाठी लागले असते. तितका वेळ थांबणं शक्य नव्हतं. शेवटी राजमातानं हंसालाच वत्सला देवीच्या उत्तरक्रियेची तयारी करायला सांगितलं. हंस निघून गेला. इथं नरवाहांच्या महालात दिद्दा आणि रक्क नरवाहांना सजग करण्याचा प्रयत्न करत होते, पण तो सुन्न अवस्थेत बसून होता. बराच वेळ गेला. मग बहुधा नरवाहांना बसलेला धक्का कमी झाला असावा. तो रडू लागला. राजमाता, मी माझ्या घराकडे लक्ष द्यायला कमी पडलो. नरवाहन रडत होता. राज्याकडे लक्ष देत राहिलो, पण माझ्या घराकडे कधी लक्ष दिलं नाही. माझ्या वत्सलेची हौस मौस कधी पुरवली नाही. त्याच्या भावना अनावर होत होत्या. दिद्दा त्याची हर प्रकारे समजूत घालायचा प्रयत्न करत होती, पण त्याचं रडणं थांबत नव्हतं. शेवटी दिद्दानं रक्काला खूण केली. त्यांना आधार देऊन नरवाहनला आतल्या कक्षात नेऊन झोपवलं. दिद्दा सुद्धा त्याच्याबरोबर आत गेली. नरवाहनला थोपटून शांत करत राहिली. रडत रडत नरवाहनला कधी झोप लागली त्याला सुद्धा कळलं नाही. बाहेर इतर लोक जमले होते. नरवाहन लोकांमध्ये प्रिय होता, त्यामुळे त्याच्या घरी अशी घटना झाल्याचं कळल्यावर जनतेला तिथं येणं आवश्यक वाटत होतं. पण नरवाहनच्या कुटुंबियापैकी तिथं कोणीच नव्हतं. नरवाहनला झोप लागल्यावर दिद्दा बाहेर आली. वत्सला देवीच्या अंतिम संस्काराची तयारी सुरू झाली. अग्निवाहन हजर नसल्यामुळं
अग्नी कोण देणार हा प्रश्न होताच. तयारी पूर्ण झाल्यावर रक्कानं जाऊन नरवाहनला उठवलं. एव्हाना तो थोडासा सावरला होता, पण तो अजूनही स्वतःहून काही करू शकला नसता. मग दिद्दानं त्याला आणखी धीर द्यायला सुरुवात केली. हंस आणि इतरांनी वत्सला देवींना खांदा दिला. नरवाहन रक्काच्या आधारानं चालत होता. दिद्दा सुद्धा वलगाचा आधार घेऊन पण चालत निघाली होती. वत्सला देवींचा अंतिम संस्कार पार पडल्यावर सगळे माघारी आपापल्या घरी गेले. पण दिद्दाला नरवाहनची काळजी वाटत होती. तिनं मोदपाक खाण्यातून शिखरला बोलवलं. प्रणाम राजमाता. प्रणाम शिखर. प्रधान नरवाहन यांच्या पत्नीचा अकस्मात मृत्यू झाला आहे हे तुम्हाला माहीत असेलच. जी राजमाता. मग आता पुढचे काही दिवस त्यांचं सूतक संपेपर्यंत प्रधानजींच्या घरी पुरेसं अन्न पोहोचतं होत आहे याच्याकडे तुम्हाला लक्ष ठेवायचंय. जी राजमाता. आणि प्रधानजी जेवले की नाही याची खबर बात रोज मला आणून द्यायची. जी राजमाता. प्रणाम करून शिखर निघून गेला. थोड्याच वेळात प्रधानजींच्या घरी जेवण पाठवलं गेलं, पण नरवाहनची काही खायची इच्छा नव्हती. तो अजूनही धक्क्यातून सावरला नव्हता. तो न जेवल्याचं दिद्दाला कळल्यावर ती पुन्हा स्वतः नरवाहनच्या घरी गेली. काहीतरी खाण्यासाठी आग्रह करून तिनं नरवाहनला थोडं तरी अन्न ग्रहण करायला लावलं. मला काही खायची इच्छा होत नाही राजमाता, नरवाहन म्हणाला. ठीक आहे, तुम्ही जेवणार नसाल तर मग मी सुद्धा अन्न त्याग करीन, दिद्दानं सांगितलं. मी जेवण करावं अशी तुमची इच्छा असेल तर तुम्हाला जेवण आवश्यक आहे. शेवटी नाईलाजानं नरवाहननं थोडं खाल्लं. दिद्दाचे हितशत्रू काही कमी नव्हते. त्यांनी लगेच अफवा उठवायला सुरुवात केली. नगरात चर्चा सुरू झाली. प्रधानजी जेवले नाहीत तर तोपर्यंत राजमाता जेवत नाहीत म्हणे. हो, प्रधानजीकडे त्यांच्या आवडीच्या वस्तू खास शाही मुत्पाकखान्यात बनवून पाठवल्या जात आहेत. हो, मी सुद्धा असं ऐकू नये, राजमाता सतत प्रधानजीकडे लक्ष ठेवून असतात. अहो, खरं तर प्रधानजीच राज्य चालवतात. त्यांनी सांगितलं आणि राजमातांनी ऐकलं नाही, असं कधी झालंय का? दिवस जात होते आणि अफवा पुढे 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 उठत होत्या. पण लोकांमध्ये उठणाऱ्या वावड्यामध्ये अगदीच तथ्य नव्हतं असं म्हणता येणार नाही. जसजसा काळ जाऊ लागला तसे प्रधान नरवाहन पुन्हाच राज्याच्या सेवेत मग्न झाले. पण नरवाहन आहे तोवर आपल्याला सुरळीत राज्य करता येईल हे दिद्दाला ठाऊक होतं. त्यामुळे त्याचं जेवणखाण नीट होत आहे, त्याची प्रकृती ठीक आहे, हे खरोखर दिद्दा जातीनं पाहत राहिली. त्याच्या सल्ल्यावर अधिकाधिक विसंबून राहू लागली. सिंधू आणि रक्क यामुळे अस्वस्थ होत होते. काय चाललंय सिंधू? एक दिवस रक्कानं त्याच्याशी खाजगीत बोलताना विचारलं. एक विधवा, दुसरा विधूर, सतत एकत्र असल्यावर जे होऊ शकतं तेच चाललंय, धूर्तपणे सिंधूनं उत्तर दिलं. राजा अभिमन्यू आता मोठा होऊ लागला होता. त्याला शस्त्र शिक्षण आणि इतर शिक्षण द्यायची व्यवस्था करायची होती. दिद्दानं प्रधान नरवाहनला बोलवलं. प्रणाम राजमाता. नरवाहन येऊन उभा राहिला. प्रणाम प्रधानजी. प्रधानजी, आज तुम्हाला यासाठी बोलवलं की बाळराजांच्या शिक्षणाच्या दृष्टीनं आता काहीतरी करायला हवं. त्यांचं वय 10 वर्षाचं झालंय. वेळेवर शिक्षण सुरू केलेलं उत्तम. जी राजमाता. मला वाटतं गुरुजी समरसेन यांनाच शस्त्र शिकवण्यासाठी नेमावं आणि इतर शिक्षणासाठी योग्य गुरु कोणते असं वाटतं तुम्हाला? जी राजमाता, तुम्ही म्हणता आहात ते योग्यच आहे. वेळेवर शिक्षणाला सुरुवात झाली नाही तर नंतर शरीर आणि बुद्धी दोन्हीची वाढ करणं कठीण होऊन बसतं. इतर शिक्षणासाठी आपल्याला कुठला योग्य गुरु पाहावा लागेल. नगरात दामोदर गुरूंचा आश्रम आहे, ते कसे वाटतात? आपण म्हणताय तर ते योग्यच असणार राजमाता. मी आजच जाऊन त्यांची गाठ घेतो. नरवाहन निघून गेला. अलीकडे नरवाहन आपल्या प्रत्येक बोलण्याला जरा जास्तच समर्थन करू लागलाय असं दिद्दाला वाटायला लागलं होतं. दिद्दानं स्वतः समरसेन गुरुजींकडे जायचं ठरवलं. त्यानुसार तिनं नरवाहनला भेटीसाठी त्याची वेळ घ्यायला सांगितलं. पण तिला का भेटायचं आहे हे कळल्यावर समरसेन स्वतःच तिच्या भेटीसाठी आले. प्रणाम राजमाता. प्रणाम गुरुजी, मी तुम्हाला भेटायला आले असते. ते मला कळलं राजमाता, पण आपण येण्यापेक्षा मीच येणं मला जास्त योग्य वाटलं. काय हुकूम आहे राजमाता? गुरुजी, मी तुम्हाला हुकूम करू शकत नाही. फक्त एक विनंती करायची होती. बाळराजे आता 10 वर्षांचे झालेत. त्यांच्या शस्त्र शिक्षणाची जबाबदारी घेऊन त्यांना एकांगीच्या तोडीनं तयार करायला तुम्हाला विनंती करणार होते. राजमाता, बाळराजांना शस्त्र शिक्षण मी नक्की देऊ शकेन, पण ते एकांगीच्या तोडीचे होऊ शकतील की नाही हे मी आज नाही सांगू शकत. त्यासाठी काही काळ त्यांची परीक्षा पाहावी लागेल. आपल्याला माहीत आहेच की नगरातील जे युवक एकांगी बनण्यासाठी येतात त्यातले 5% सुद्धा एकांगी बनण्यासाठी योग्य नसतात. ते मला ठाऊक आहे गुरुजी. ठीक आहे, येत्या पंचमीला बाळराजांना माझ्याकडे पाठवून द्या. मी त्यांचं शिक्षण सुरू करतो. पंचमीच्या दिवशी अभिमन्यू समरसेन गुरुजींकडे शस्त्र शिक्षणासाठी गेला. गुरुजींनी त्याला एका मोठ्या बोराच्या आकाराचे 100 दगड दिले. मैदानात एका मोकळ्या जागी एक वर्तुळ आखलेलं होतं. त्यात त्याला उभं केलं. तिथून 10 पावलांवर एक मध्यम आकाराची टोपली होती. समरसेननं अभिमन्यूला सांगितलं, बाळराजे, या वर्तुळामध्ये उभं राहा, एक दगड हातात घ्या.
आणि तो त्या टोपलीमध्ये फेका. अभिमन्यूनं दगड टाकला, पण तो टोपलीत पडला नाही, बाहेर पडला. आता जाऊन तो घेऊन या. अभिमन्यू दगड घेऊन आला. परत टाका. पुन्हा दगड बाहेर पडला. घेऊन या. दगड टोपलीत पडेपर्यंत हे करत राहा. दगड टोपलीत पडला की दुसरा घ्यायचा. जोवर एक दगड टोपलीत पडत नाही तोवर दुसऱ्याला हात नाही लावायचा. सगळे दगड टोपलीत टाकून झाले की सांगा, मग मी सांगेन पुढं काय करायचं. अभिमन्यूंनी दगड टाकायला सुरुवात केली. सुरुवातीला असलेला जोश लवकरच ओसरला. 10-12 वेळा प्रयत्न केला, पण दगड काय टोपलीत पडत नव्हता. जवळजवळ 25 वेळा दगड फेकल्यावर एक दगड टोपलीत पडला. अभिमन्यूनं आनंदानं दुसरा दगड उचलला, पण परत तो पहिल्याप्रमाणेच आत पडेना. शेवटी अभिमन्यू कंटाळला. त्यानं सगळे दगड उचलले आणि टोपलीत जवळ जाऊन आत टाकले. मग तो समरसेनकडे गेला. झालं गुरुजी. बाळराजे, तुम्ही वर्तुळात उभं राहून सगळे दगड टाकलेत का टोपलीत? समरसेननं विचारलं. होय गुरुजी. कुठल्या हातानं फेकलेत? उजव्या हातानं गुरुजी. या इकडे. अभिमन्यू समरसेनच्या जवळ गेल्यावर समरसेननं त्याला उजवा हात ताठ करायला सांगितला. अभिमन्यूनं हात ताठ केला. समरसेन हसला. बाळराजे, जर 100 दगड मी सांगितले तसे खरोखर फेकलेत ना, तेव्हा तुमचा हात ताठ होणार नाही. इतका दंड दुखला असता. खरं सांगा, तुम्ही दगड जवळ जाऊन टाकलेत ना? होय गुरुजी. अभिमन्यू मान खालीत खालीत म्हणाला. बाळराजे, खोटं बोलून कधी यश मिळाल्याचा आव आणू नका. पकडले जाल. आणि एकदा का तुम्ही खोटं बोलता असा तुमचा लौकिक पसरला तर नंतर कोणीही तुमच्यावर विश्वास ठेवणार नाही. अभिमन्यू गप्प उभा राहिला. जा, सगळे दगड परत घेऊन या. सांगितलं त्या पद्धतीनं दगड टाका. कितीतरी वेळ अभिमन्यू दगड टाकण्याचा प्रयत्न करत होता. सूर्य मावळायला आला तरी त्याचे 100 दगड टाकून झाले नव्हते. संध्याकाळी अभिमन्यू परत राजमहालात आला. तोवर त्याचा उजवा दंड सुजला होता. चांगला दुखत होता. गरम पाण्यात बुडवलेल्या कापडानं इरा तो शेकवून देत होती. तितक्यात दिद्दा तिथं आली. कसा झाला पहिला दिवस बाळराजे? तिने विचारलं. काय विचारू नका आईसाहेब. सगळा दिवस मला नुसते टोपलीत दगड टाकायला सांगितलं. मग झाले का टाकून? रडवेल्या चेहऱ्यानं अभिमन्यूनं नकारार्थी मान हलवली. हरकत नाही, सरावानं होईल. जर गुरुजींना ते योग्य वाटतंय तर ते बरोबरच असणार, दिद्दा म्हणाली. दुसऱ्या दिवशी सकाळी अभिमन्यूला उजवा हातच हलवता येऊ नये इतका आखडला होता. तो जायला तयार नव्हता. पण दिद्दानं सक्तीनं त्याला जायला लावलं. समरसेनच्या पुढ्यात गेल्यावर त्यांनी त्याला परत दगड टाकायला सांगितलं, पण तो रडायला लागला. काय झालं बाळराजे? समरसेननं विचारलं. मला हात हलवता येत नाही. आता लक्ष द्या मी काय करतोय ते, असं म्हणून समरसेननं त्याचा दंड थोडा चोळला. बोटाने किंचित दाब घेत अंदाज घेतला. अभिमन्यूच्या उजव्या मनगटाला पकडून त्यांनी अचानक हाताला एक झटका दिला. अभिमन्यू वेदनेनं जोरात ओरडला. समरसेननं हात सोडला आणि अभिमन्यूला सांगितलं, आता हात हलवून पहा बाळराजे. अभिमन्यूनं प्रयत्न केला तर हात सहज हलवता येत होता. जवळजवळ काहीच वेदना नव्हती. तुमचे आखडलेले स्नायू मी मोकळे केलेत, कळलं? जी गुरुजी. जा आता दगड टाका. 3-4 दिवसात अभिमन्यूला नेम धरून दगड टाकता यायला लागला. 100 दगड झाल्यावर तो आनंदानं ती टोपली घेऊन समरसेनकडे गेला. समरसेननं त्याच्याकडे हसून पाहिलं आणि सांगितलं, छान. उद्यापासून असेच दगड डाव्या हातानं टाकायचे. 10 पावलांवरची टोपली लवकरच 15 आणि मग 20 पावलांवर गेली. 1.5 महिन्याच्या कालावधीत अभिमन्यू अचूक दगड टाकायला शिकला. पण त्या काळात त्याचे दंडाचे स्नायू चांगले मजबूत झाले होते. हाताच्या व्यायामानंतर मांड्यांचे स्नायू, मग पोटाचे, पाठीचे एकामागून एक व्यायाम चालू झाले. वर्ष उलटेपर्यंत अभिमन्यूचं शरीर लवचिक आणि चपळ झालं होतं. स्नायू बलवान होऊ लागले होते. उंची सुद्धा वाढायला लागली होती. वर्षाच्या नंतर समरसेन जेव्हा परत राजमातेला भेटायला गेला तेव्हा दिद्दानं त्याचं हसून स्वागत केलं. काय म्हणतायत आमचे बाळराजे गुरुजी? तिनं विचारलं. क्षमा करा राजमाता. बाळराजे चांगले योद्धे बनतील यात काहीच शंका नाही, पण ते एकांगीच्या तोडीचे बनू शकणार नाही. का गुरुजी? कारण त्यासाठी आवश्यक असलेला संयम त्यांच्याकडे नाही. उतावीळ आहेत. एकांगीना उतावीळपणा चालत नाही. मी खूप प्रयत्न केला, पण तो उतावीळपणा ते सोडायला तयार नाहीत. त्यांना मी उत्तम योद्धा बनवायचं की नाही हे तुम्ही ठरवा, पण त्यांना एकांगी इतकं कुशल बनवण्याचा विचार मनातनं काढून टाका. त्यांच्या उतावळेपणाला सुधारता येणार नाही का? राजमातेनं विचारलं. बरंच सुधारलं आहे राजमाता, पण जेव्हा अटीतटीची वेळ येते ना तेव्हा माणसाचा मूळ स्वभावच उफाळून येत असतो. महाराजांच्या बाबतीत तेच होतंय. याहून अधिक सुधारणा त्यांनी स्वतः ठरवल्याशिवाय इतर कुठलाही माणूस करू शकत नाही. ठीक आहे गुरुजी, जसं तुम्ही म्हणाल तसं, दिद्दानं सांगितलं.
दामोदर गुरूंचा विचारही असाच पडला. मूळच्या उतावी वृत्तीमुळे बाळराजे कमी पडत होते आणि त्यावरचा उपाय या दोन्ही गुरूंकडे नव्हता. हा भाग इथेच थांबूया. पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये. ऐकत राहा चरणहीन. धन्यवाद.